चिपळूणच्या शंकरवाडी परिसरात असलेला नैसर्गिक नाला रातोरात बुजवून त्या ठिकाणी भली मोठी भिंत बांधण्याचा प्रताप एका बांधकाम व्यावसायिकाने केल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे पावसात या भागासह शहरातील अर्धा भाग पुराखाली जाण्याचा धोका निर्माण झालाय. मात्र ही बाब येथील भाजप नगरसेवकांच्या लक्षात येताच त्यांनी चिपळूण पालिका प्रशासनाला जाब विचारला आणि हे काम तात्काळ थांबवून कारवाई करण्याची मागणी केली. भाजपचे तरुण नगरसेवक संदीप भिसे, शशिकांत मोदी, उपनगराध्यक्षा सौ रुपाली दांडेकर, नगरसेविका सौ अंजली कदम, सौ वैशाली नेमकर यांच्यासह पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते सतीश कदम यांनी या प्रश्नी लक्ष वेधून कारवाईची मागणी केली आहे. हा जो नैसर्गिक प्रवाह आहे पाण्याचा, हा नैसर्गिक प्रवाह जेव्हा चिपळूण शहरामध्ये पूर्ण पाणी भरतं तर चिपळूण शहराचं पाणी जेव्हा पूर ओसरतो तेव्हा ह्या प्रवाहातून आपल्या मुख्य नदी पात्राला जातं. हे कोण जे बिल्डर आहेत ह्या बिल्डरनी हा मेन जो पर्याय नदीतून येतो त्यासमोर हे RCC बांधकाम करून पूर्ण नदीचा प्रवाह बंद केला आहे. तर हा तात्काळ ह्याच्यावर कारवाई व्हावी. पूर्णच्या पूर्ण बंद केला आहे. पूर्ण नैसर्गिक पाणी हे जर असं केलं नाही तर पूर्ण शंकरवाडीमध्ये पाणी घुसून जे शंकरवाडीची वाटेकर आणि लोटेकर जी घरांची काय आहेत सगळी जातील आणि ह्याचा शहरावर सुद्धा परिणाम होईल. शहरातला पाणीचा निचरा नीट होणार नाही आतमध्ये. तर ह्यांनी हा जो बिल्डर आहे ह्यांनी तात्काळ काम नगरपालिकेच्या नगररचनेच्या मॅडम नम्रता मॅडम आणि बांधकामचे सगळे अधिकारी यांना मी अजून ही वस्तुस्थिती दाखवली आहे. येणाऱ्या 8 दिवसाच्या पावसाळा 8 दिवसा येऊन ठेपलेला आहे. त्याच्या आधीमध्ये हे सगळं काम थांबलं पाहिजे, ही कारवाई झाली पाहिजे अशी माहिती. आज हे ज्या ठिकाणी तुम्हाला हे बांधकाम दिसतंय, आज आमच्या गावाचा विषय आहे. आज शंकरवाडीमध्ये वर्षानुवर्ष पुराचं पाणी भरलं जातं. या पाण्याच्यामुळे आम्हाला भरपूर नुकसान सहन करावं दरवर्षी. 2021 मध्ये महापुरामध्ये आमची एवढी बेकार हालत झाली होती की आमची घरं वाहून गेली होती. आणि आज अशा प्रकारे परत पुन्हा हे सरकार किंवा आमची नगरपालिका आमच्याकडे दुर्लक्ष करते. आम्ही वारंवार सूचना देऊन सुद्धा आमच्याकडे लक्ष देत नाहीत. शंकरवाडी येथे मोठ्या प्रमाणावर एक नदीच्या किनारी बांधकाम करण्यात आले. काही हजार स्क्वेअर फीटचं गेलं आणि अतिशय धक्कादायक बाब अशी आहे की तिथे जो नळावडे नाला आहे त्याच्यावर RCCचं मोठं कन्स्ट्रक्शन करून तो पूर्ण नाला नैसर्गिक नाला बुजवलाय आणि तो बुजवलाय तो शेवटपर्यंत बुजून टाकलाय आणि स्वतःच्या ताब्यात घेण्यात आलेला आहे. नगरपालिका प्रशासनाला म्हणजे जे कन्सर्न संबंधित अधिकारी आहेत त्यांना ह्याची कल्पनाच नाहीये. तर हा जो नाला बुजवला गेलेला आहे यामुळे मोठा परिणाम असा होणार आहे येत्या पावसात जर याच्यावर कारवाई करण्यात आली. आता आम्ही भेटलो अधिकाऱ्यांना, ते 8 दिवसात कारवाई करतो असं म्हटले. परंतु दुर्दैवाने जर कारवाई झाली नाही तर शंकरवाडी येथील परिसर आणि गोसावीवाडी इथे पाणी बॅक वॉटर मारून पुराचं पाणी पावसाचं पाणी पूर्ण पूर भरण्याची शक्यता, एवढंच काय तो काविळतळीपर्यंत येण्याची शक्यता आहे. मुळात आमचे 3 प्रश्न आहेत. ब्ल्यू लाईन रेड लाईन मध्ये हे तुम्ही कन्स्ट्रक्शन होऊच कसं दिलं? एवढ्या मोठ्या हजारो स्क्वेअर फीटचं कन्स्ट्रक्शन कसं झालं? दुसरं म्हणजे नैसर्गिक नाला बुजवण्याचा अधिकार ज्या ठेकेदाराला दिला कोणाच्या संगणमताने हे काम झालंय. आणि तिसरं म्हणजे त्याच्या कडेला सुद्धा एक घर बांधलंय, तो पण मार्ग बंद करण्यात आलेला आहे. म्हणजे एवढ्या भयानक पद्धतीने अवैध बांधकाम चालू करण्यात आलंय. 2 वर्षापूर्वी तिथे नलावडे नाला बांधण्यात आलाय. जो नलावडे नाला हा सरकारच्या वतीने आणि आमदारांच्या प्रयत्न बांधण्यात आलाय. त्या नालाच्या कडेला सुद्धा मोठ्या प्रमाणावर कन्स्ट्रक्शन करण्यात आलंय. एकीकडे आपण म्हणतो ब्ल्यू लाईन रेड लाईनला बांधकाम करता येत नाही, इथं तर रेड लाईन आहे आणि एवढ्या बेफिकीरपणे एवढ्या बेजबाबदारीने सगळं काम चालू आहे. तर याच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे. जर ही कारवाई झाली नाही तर पुन्हा चिपळूणला मोठा धोका संभवतो पुराचा आणि यासाठी आम्हाला मग शेवटी सामाजिक माध्यमातून जन आंदोलन उभं करावं लागेल. एकंदरीत संबंधित अवैध बांधकामामुळे चिपळूण शहराला पुन्हा एकदा पुराचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पालिका प्रशासन या बांधकामावर कारवाई करण्याचे धाडस दाखवणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. GSK न्यूज चिपळूण.